या ठिकाणी आता मी गणित वाचतोय बघा. महेशने 8,650 रुपये दर साल दर शेकडा 6 दराने किती वर्षासाठी? एका वर्षासाठी बँकेत ठेवलेत, डिपॉझिट केले. तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील? आपण बँकेत बचत करतो ना, त्या बचतीच्या नंतर ती बचतीसाठी त्यांनी एका वर्षासाठी ठेवलेली रक्कम आहे. आता या रक्कमलाच आपण म्हणतो, आपण नेहमी काय करायचंय, जे ठेवलेलं आहे, जे काही आहे ते अगोदर गणितात जे दिलेलं आहे ते आपण लिहून चालायचं. या ठिकाणी मुद्दल लिहून घ्यायची आपली. मुद्दल म्हणजे जो रक्कम किती येते, मुद्दल किती आहे बघा, किती आहे? 8,650. 8,650 रुपये. ओके. त्याच्यानंतर दर साल दर शेकडा, काय दर काय आहे? दर शेकडा 10 दर जो दर आहे तो 10 आहे. ठीक आहे, 10%. ठीक आहे. त्याच्यानंतर काळ किती आहे? काळ 1 वर्ष. काळ आहे 1 वर्षाचा काळ आहे. 1 वर्ष. ओके, 1 वर्षासाठी. मग आपल्याला काय करायचंय, तर 1 वर्षानंतर महेशला किती रक्कम मिळेल? कारण 1 वर्षासाठी रक्कम ती ठेवलेली आहे, तर ती किती रक्कम मिळेल? मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी सरळ व्याज बरोबर. आपल्याला सूत्र माहितीये, आपण सूत्र नेहमी पाठच ठेवायचं. सरळ व्याज बरोबर गुणिला द गुणिला क भागिला 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काळ. आता आपण गणितामध्ये या सूत्रानुसार आपल्याला सगळं माहिती. म म्हणजे मुद्दल किती? मग आपली 8,650 हे गुणिला द म्हणजे दर काय आहे? दर 6% म्हणजे दर 10 आहे. क म्हणजे काळ किती वर्षाचा आहे? काळ आहे 1 वर्षाचा आहे. भागीला किती घ्यायचं आपल्याला? 100. भागीला घेतला आपण 100. ओके. क्रिया करायची आता आपल्याला. लक्ष द्यायचं अगोदर हे शून्याला हे शून्य कटलं. ओके. मग आता भाग घेऊन टाकायचा आहे. भाग देत असताना वारंवार एक लक्षात ठेवायचंय की खालच्या आणि वरच्या संख्येला एकदाच एका संख्येने भाग केला पाहिजे. आपण भाग देऊया 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 भाग दिला. ओके. पुन्हा खाली वर पुन्हा काही भाग जातो का त्याकडे लक्ष द्यायचे. पुन्हा 5 आणि वरती भाग घेऊन बघूया. त्या ठिकाणी 5 1 5 5 1 5 किती उरले? इथं 3 उरले म्हणजे संख्या झाली 36 आहे ना. मग 5 7 35 एक राहिला म्हणजे संख्या राहिली 15. 5 त्रिक 15. ओके. आता काय खाली काय राहिलेलं? 1 राहिला म्हणजे तो आहे काय किंवा नाही काय. आता वरती संख्या राहिलेली आपली राहिली 173 गुणिला 3 गुणिला 1 म्हणजे 1 आहे किंवा नाही तो भाग वेगळा. मग आता 173 गुणिला 3 याचा गुणाकार जर आपण केला बाजूला मग गुणाकार करून बघूया. बघा 173 गुणिला जर आपण 3 केले तर 3 त्रिक 9 3 7 21 शिले खालच्याला 2 3 1 3 4 5 म्हणजे 519 म्हणजे 519 जे आहे ते काय येणार आहे? या ठिकाणी जी मिळणारी जी 1 वर्षानंतरची जी काही रक्कम आहे किंवा जे व्याज आहे, जे काही व्याज आलेलं आहे, जे व्याज जे आलेलं आहे ते आहे किती? 519. परंतु 1 वर्षानंतर त्याला जी मिळणारी महेशला जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये त्याची जी मुद्दल आहे त्या मुद्दलमध्ये जी मुद्दल होती आपली 8,650 ती 8,650 जर आपण त्यात मिळवले तर किती होतील? ते 8,650 जर आपण याच्यात मिळवले किती होतील? करा 8,650 अधिक 519 ची जर आपण बेरीज केली की 9 हे 6 हे 1 आणि 9 म्हणजे 9,169 रुपये जे असतात ते 9,169 रुपये हे महेशला
रुपये जे आहे ते महेशला 1 वर्षानंतर भेटेल. भेटेल. ओके, कळालं गणित? हो सर. ओके, लाल दाखवून टाका.